फक्त 5च मिनिटामध्ये एकदम चकाचक असा हा किचन ओटा केलेला आहे. एवढा तेलकट आणि म्हणजे 8 ते 10 दिवसातून किचन ओट्याची डीप क्लीनिंग होतच असते. आणि फक्त पुसून घेतला की कपड्याने आपण ज्यावेळेस किचन ओटा पुसतो त्यावेळेस असे तेलकट चिकट ते कपड्याचं पण काही वेळेस किचनला किंवा गॅसला लागलं जातं. मग 8 ते 10 दिवसातून गॅसची आणि किचन ओट्याची डीप क्लिनिंग झालीच पाहिजे. आता किचनचे हे जे आहे की म्हणजे गॅसचं सगळ्यात आधी गॅसचं जी डीप क्लिनिंग आहे ती केलेली आहे. आणि अगदी एकदम आता हे जे होल आहे काही वेळेस उतू गेलं की ते होल जे असतात ते बुजल्या जातात. आता त्यासाठी एक थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू पिळून टाकला आणि एकच थेंब असा शॅम्पूचा टाकलेला आहे. आणि हे जे आहे ते काळे झालेले किंवा जे होलं बुजलेले आहे ते एकदम चकाचक असं निघतं. यामुळे काय होतं की गॅस होल बुजलेले असते की गॅस कमी चालतो. आणि त्यामध्ये एक चिमूट सोडा टाकलेला आहे. सोडा टाकल्यामुळे लिंबामुळे तो लगेच ॲक्टिवेट झाला आणि असा फेसाळलेला आहे. आता हे जे फेसाळलेलं आहे यामध्ये व्यवस्थित असं दोन्ही साईडनी भिजून घेतलं. भिजावल्या लगेच एकदम थोडीशी अशी चमक यायला लागलेली आहे. आता थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हे जे बाकीचा किचन ओटा स्वच्छ होईस्तोवर आता हे जे आहे ते भिजून देते. आणि बघा फक्त भिजवलं, हाताने चोळलंसुद्धा नाही तर लगेच निघायला लागलेलं आहे. आता हे अजून भिजवलं की अजून एकदम चकाचक असं निघल. आता हे साईडला ठेवून द्यायचा आणि आपला हा तेलकट चिकट झालेला किचन ओटा आहे तोही एकदम स्वच्छ असा एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात. आता पाणी घेतलेलं आहे. आता कोमट पाणी घेतलेलं आहे कारण कोमट पाणी घेतल्यामुळं तेलकट जे झालेलं आहे ते पटकन असं किचन ओटा भाजीला फोडणी जातं त्यावेळेस तेलकट होतं म्हणून मग पटकन निघालं जातं. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये, थोडासा शॅम्पू. आता एका पुडीतला निम्माच शॅम्पू फक्त यूज केलेला आहे एवढ्या किचन ओट्यासाठी. आणि थोडासा शॅम्पू, मीठ आणि लिंबू पिळून टाकलं आणि थोडासा सोडा असं सगळं टाकलं आणि ग्लास सगळं हाताने व्यवस्थित जो शॅम्पू आहे तो मिक्स केला आणि त्याचा असा फेस झालेला आहे आणि आपल्याला फेसच झालेला पाहिजे ते. आता ग्लास किंवा मग घेतलेला आहे आणि त्याने सगळ्या किचन ओट्यावर अशा पद्धतीने मी चोळून घेतलेलं आहे किंवा मग किचनची जिथं स्टाईल जिथं हात नाही जात तिथं असं ग्लास आणि शिंपडून घेतलेलं आहे. हे जे पाणी केलेलं आहे आपण शॅम्पू, सोडा, मीठ आणि लिंबाचं ते पाणी या पद्धतीने केलं. आता हे जे पाणी जे खाली निघतं आणि जात होतं ना त्याला लगेच असं जे तेलकटपणा आहे तो निघून येत होता. म्हणजे असं थोडंसं काळं पाणी असं दिसत होतं झालेलं. आता सगळं जे पाणी आहे ते सगळ्या किचन ओट्याच्या स्टाईलला आणि किचन ओट्याला लागलं जाईल या पद्धतीने टाकलं. आणि जिथं जिथं जास्त तेलकट झालेलं आहे तिथं मी थोडंसं असं घासणी घेतलेली आहे त्याने घासलेलं आहे. आता हे थोड्या वेळ गॅसही भिजून देते म्हणजे एकदम ते काळं झालेलं आहे तेही निघन. आता हे जे कॉक आहे तेही फक्त असे चोळले की त्यालाही चमक आलेली आहे. आता हे सिंक आहे तेही हे पाणी जातं त्यामुळे ते आपोआप असं निघालं जातं. पण थोडंसं असं घासणीने घासलं की तेही कुठंही साबण न लावता एकदम चकाचक असं निघतं. जी जाळी आहे त्याच्यातील ती पण. आता गॅसचे बटनाच्या तिथं जास्तच घाण असते. आता ते पाणी तिथं टाकलेलं आहे तर त्याने ते एकदम जसं जसं भिजन तसं ते एकदम पटकन असं निघतं. पाणी टाकलं तर ते गॅसच्या बटणं आहे त्याला ते तेलकट हात लागलेलं आहे तेही निघून जातं. अशा पद्धतीने सगळं जे पाणी आहे त्याला लावून घेतलं. काही नाही फक्त असं ग्लासाने शिंपडलं आणि जिथं हे काळे झालेलं आहे तिथं थोडंसं घासणीने घासलं. आता हे बटणं आहे ते आता आधी
गॅस पुसला की या पद्धतीने असं भिजलं की पुसल्यानंतर असं दिसत नाही, पण आता भिजल्यामुळं जे गॅसला जे तेलकट मेनचं थगट आहे ते दिसून येतो, भिजल्या जातो, म्हणजे ते फुगल्या जातं. मग ते लगेच पाणी टाकलं की लगेच निघतो. एकदम मस्त असा गॅस निघालेला आहे. हे बघा एकदम चकाचक असं, कुठंही मी घासणी न लावलेली, एकदम स्वच्छ असा गॅस झालेला आहे. आता सगळीकडं स्वच्छ असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि धुवून घेतलेला आहे गॅस वट्टा पण, आणि किचनची जी स्टाईल आहे ती पण. या पद्धतीने असं 8 दिवसातून किचन ओटा क्लीन केला की अजिबात तेलकट चिकट होत नाही. अशा पद्धतीने सगळा किचन ओटा मी स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर थोड्या वेळ मी असाच ठेवला, आणि म्हणजे सगळं पाणी जे आहे ते सिंकमध्ये जाईल. आणि मग मी सुक्या कपड्यांनी, कॉटनच्या कपड्यांनी पुन्हा जिथं जिथं थोडंफार पाणी आहे, गॅसची जी शेगडी आहे ती स्वच्छ अशी पुसली. भांडे मी आधीच घासून ठेवले होते. आता हे जे गॅसच्या शेगड्या आहेत त्याही चोळून अशा धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ पाण्याने, आणि त्याही पुसून ठेवलेल्या आहे, आणि एकदम मस्त अशा निघालेल्या आहे. सगळा किचन ओटा एकदम चकाचक असं झालेला आहे. सिंकची जी कॉक आहे ती व्यवस्थित निघालेली आहे. सिंकही, किचनचं सिंक साबण न लावता त्याच पाण्याने एकदम चकाचक असं निघालेलं आहे. आता गॅसवर ठेवते काही थोडेसे कण असेल ते या जाळीमध्ये अटकले तेही व्यवस्थित असं काढून घेते, आणि सिंकही व्यवस्थित धुवून घेतलं. आणि बघा मस्त असा चकाचक असा किचन ओटा झालेला आहे. कॉटनच्या कपड्याने एकदम स्वच्छ